बहीण योजनेच्या पात्र महिलांसाठी आली मोठी आनंदाची बातमी। आता जर तुम्ही पण लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन आला असून आता तुमची देखील समोरच्या हप्त्याची प्रतीक्षा पूर्णपणे संपण्यात आली असून आता तुम्हाला पण लाडकी बहीण योजनेचा समोरचा हप्ता कधी येणार असा जर प्रश्न असेल तर आता तुमचा देखील प्रश्न पूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून दूर केला जाईल। आता तुमची देखील लाडकी बहीण योजनेच्या समोरच्या हप्त्याची प्रतीक्षा पूर्णपणे संपली असून आता तुम्हाला देखील दिलासाच मिळणार असून आता तुम्हाला पण समोरचा हप्ता टाकण्यात आला असून आता लाडक्या बहिणींना एक महत्त्वपूर्ण अपडेट या ठिकाणी आली असून राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आणि त्याच निर्णयामधून लाडक्या बहिणींना एक महत्त्वपूर्ण अपडेट या ठिकाणी टाकण्यात आली असून आता लाडक्या बहिणींना खुश देखील करण्यात आलेलं आहे। पण लाडक्या बहिणींना पूर्णपणे खुश न करता यामध्ये 2 टप्पे देखील करण्यात आले असून आता लाडक्या बहिणींना पहिल्या टप्प्यामध्ये या 18 जिल्ह्यातील महिलांना या ठिकाणी खुश करण्यात आले असून मग बाकीच्या पूर्णपणे महाराष्ट्रातील महिलांना नंतर या ठिकाणी टाकण्यात येणार। म्हणजेच आता या 18 जिल्ह्यातील महिलांना सर्वात प्रथम आज, उद्या, परवा अशी या 3 दिवसामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता देखील टाकण्यात येणार आहे। तर चला कोणते असणार आहेत ते 18 महत्त्वाचे जिल्हे, ज्या 18 महत्त्वाचे जिल्ह्यामधील लाडक्या बहिणींना दिलासा देण्याचं काम देखील चालू असून आज, उद्या, परवा अशी या 3 दिवसामध्ये लाडक्या बहिणींना या ठिकाणी दिलासाच मिळणार असून आता त्यांना देखील हप्ता मिळणार आहे। मग बाकीच्या लाडक्या बहिणींचं काय होणार? या 18 जिल्ह्यातील महिलांना आज, उद्या, परवा अशी या 3 दिवसामध्ये हप्ता येणार, मग लाडक्या बहिणींना बाकीच्यांना हप्ता येणार नाही का असा जर तुमचा प्रश्न असेल तर लाडक्या बहिणींना पूर्णपणे हप्ता येणार, पण अशा या 3 दिवसामध्ये फक्त आता या 18 जिल्ह्यामध्येच देखील हप्ता टाकण्यात येणार। यामध्ये 2 टप्पे देखील करण्यात आले असून आता लाडक्या बहिणींना पूर्णपणे हप्ता न पडता 2 टप्प्यामध्ये हप्ता देखील पडणार असून लाडक्या बहिणींना आता खुश देखील करण्यात आलेला आहे। आता जर तुम्ही पण प्रतीक्षेत असाल लाडकी बहीण योजनेचा समोरचा हप्ता कधी मिळणार याची चिंता तुम्हाला भासत असेल, तुम्ही पण याच हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी मिळणार, समोरचा हप्ता कधी येणार, जर तुमच्या पण डोक्यामध्ये असा प्रश्न असेल तर तुमचा देखील प्रश्न पूर्णपणे सोडवला जाईल आणि या 18 जिल्ह्यातील महिलांना एक दिलासाच मिळणार असून आता आज, उद्या, परवा या 3 दिवसामध्ये या लाडक्या बहीण योजनेच्या पात्र असलेल्या या 18 जिल्ह्यातील महिलांची पूर्णपणे प्रतीक्षा दूर केली जाईल। तर चला महत्त्वाच्या 18 जिल्ह्यातील महिलांना कोणकोणत्या महिलांना दिलासा मिळालेला आहे, त्या जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमचा जिल्हा येतो का नाही येतो, तुमच्या जिल्ह्याचं नाव या 18 जिल्ह्याच्या यादीमध्ये आहे की नाही आहे हे बघायचं काम तुमचं देखील असल्यामुळे तुम्हाला हे महत्त्वाचे जिल्हे पूर्णपणे बघणं गरजेचे या ठिकाणी टाकण्यात आलेलं आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून हे जिल्हे आलेले आहे। आता जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या 18 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं तर समजून जा तुमची पण देखील लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची पूर्णपणे प्रतीक्षा संपली असून आता तुम्हाला देखील हप्ता टाकण्यात येणार आहे। हप्ता किती दिवसात मिळणार तर तो तुम्हाला 3 दिवसामध्ये देखील कधीही मिळू शकतो, म्हणजेच आज, उद्या, परवा अशी या 3 दिवसामध्ये तुम्हाला कधीही हप्ता टाकण्यात येणार असून तुमची देखील पूर्णपणे प्रतीक्षा दूर झालेली आहे। पण या हप्त्याची प्रतीक्षा देखील पूर्ण महाराष्ट्रातील महिलांची दूर झाली नसून फक्त आता या 18 जिल्ह्यातील महिलांचीच दूर करण्यात आलेली आहे। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ते 18 जिल्हे जाणून घेऊ ज्या 18 महत्त्वाच्या जिल्ह्यातील बहिणींची पूर्णपणे प्रतीक्षा पूर्णपणे दूर केली आहे। जर आता तुम्ही पण प्रतीक्षेत असाल आणि लाडकी बहीण योजनेचा समोरचा हप्ता कधी मिळणार या जिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव येतं का नाही तुमच्या जिल्ह्याचा उल्लेख या 18 जिल्ह्याच्या यादीमध्ये होतो का नाही होतो, म्हणजेच सांगायचं झालं तर आम्हाला हप्ता येणार आहे की नाही येणार, आज, उद्या, परवा अशा या 3 दिवसामध्ये आम्हाला हप्ता येणार आहे की नाही येणार असा प्रश्न तुमचा असेल तर तुमचा प्रश्न पूर्णपणे दूर केला जाईल। फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच आलेला असाल तर लगेच या यूट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करून टाका, कमेंटमध्ये तुमचा जिल्हा नक्की आम्हाला कळवा। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ते महत्त्वाचे असलेले 18 जिल्हे जाणून घेऊ ज्या 18 महत्त्वाच्या जिल्ह्यातील महिलांना एक मोठी दिलासादायक बातमी समोर आली आणि त्यांची लाडकी बहीण योजनेची हप्त्याची प्रतीक्षा पूर्णपणे संपली। आता जर तुमच्या जिल्ह्याचं नाव पण याच 18 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं तर चिंता काय करू नका, तुमची देखील पूर्णपणे प्रतीक्षा संपली असून आता तुम्हाला पण एक मोठी आनंदाचीच बातमी समोर आलेली आहे। तर चला तुमचा जादा वेळ न घेता आपण ते महत्त्वाचे 18 जिल्हे जाणून घेणार ज्या 18 महत्त्वाच्या जिल्ह्यातील पूर्णपणे महिलांना एक गुड न्यूजसुद्धा या ठिकाणी आली आहे। आता जर तुम्ही पण याच 18 जिल्ह्यातील पात्र महिला असाल, लाडकी बहीण योजनेच्या पात्र ठरलेल्या जर तुम्ही पण महिला असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण देखील ठरणार असून तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून कळेल की तुम्हाला हा हप्ता आज, उद्या, परवा, आज,
उद्या परवा असे या 3 दिवसामध्ये येणार की तुम्हाला आणखीन देखील प्रतीक्षा करावी लागणार. म्हणजे याचा अर्थ असा झाला की या 18 जिल्ह्यामध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुम्हाला देखील या 3 दिवसामध्ये हप्ता मिळू शकतो. आणि जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या 18 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलंच नाही तर तुम्हाला देखील प्रतीक्षा करावी लागणार. तर चला तुमचा जादा वेळ न घेता आपण ते महत्त्वाचे असलेले 18 जिल्हे जाणून घेऊ सविस्तरपणे. आता याच 18 जिल्ह्याच्या यादीमध्ये सर्वात प्रथम जिल्हा तुमचा असणार आहे संभाजीनगर जिल्हा. संभाजीनगर जिल्ह्यातील महिलांना देखील आता दिलासा मिळालेला आहे. जर आता तुम्ही पण संभाजीनगर जिल्ह्यातील पात्र महिला असाल तर आता तुमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट असं आलेलं आहे. संभाजीनगर जिल्ह्यातील महिलांना पण दिलासाच मिळालेला आहे, कारण की आता याच महिलांच्या जिल्ह्याचं नाव या यादीमध्ये आल्यामुळे आता संभाजीनगर जिल्ह्यातील महिलांना पण आज उद्या परवा या 3 दिवसामध्ये हप्ता टाकण्यात येणार असून त्यांना देखील खुश करण्यात देखील आलेला आहे. समोरचा जिल्हा असणार आहे आपला बीड जिल्हा. बीड जिल्ह्यातील पात्र महिलांना आली मोठी आनंदाची बातमी. आता जर तुम्ही पण बीड जिल्ह्यामध्ये राहून पात्र महिला ठरलेला असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण ठरणार असून लाडक्या बहिणींना दिलासा देणारा व्हिडिओ हा ठरणार आहे. तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींची प्रतीक्षा पूर्णपणे दूर केली जाणार. नांदेड जिल्हा. नांदेड जिल्ह्यातील पात्र महिलांसाठी आली महत्त्वाची बातमी. आता जर तुम्ही पण नांदेड जिल्ह्यामध्ये राहत असाल किंवा तुमचा जिल्हा पण नांदेड जिल्हा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आनंदाची बातमी समोर घेऊन आला असून आता तुम्हाला देखील दिलासा मिळाला. तुमची देखील आता पूर्णपणे लाडकी बहीण योजनेची चिंता देखील मिटलेली आहे. सोलापूर जिल्हा. आता जर तुम्ही पण सोलापूर जिल्ह्यातील पात्र महिला असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन आलेला आहे. सोलापूर जिल्ह्यातील पात्र महिलांसाठी आली एक मोठी आनंदाची बातमी. सोलापूर जिल्ह्यामधील महिलांना एक मोठा दिलासाच मिळाला. आता सोलापूर जिल्ह्यातील पात्र महिलांसाठी हा व्हिडिओ एक महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन आला असून आता जर तुम्ही पण सोलापूर जिल्ह्यातील पात्र महिला असाल तर आता तुमची देखील लाडकी बहीण योजनेच्या समोरच्या हप्त्याची प्रतीक्षा देखील संपली असून आता तुम्हाला देखील हा हप्ता टाकण्यात आला असून आता तुम्हाला पण मोठा दिलासाच देखील मिळणार आहे. समोरचा जिल्हा आपला देखील असणार आहे पुणे जिल्हा. पुणे जिल्ह्यातील पात्र महिलांसाठी आली महत्त्वपूर्ण अपडेट. जर आता तुम्ही पण पुणे जिल्ह्यातील पात्र महिला असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असून तुमच्या जिल्ह्याचं नावसुद्धा या जिल्ह्याच्या यादीमध्ये आलेलं आहे. पुणे जिल्ह्यातील पात्र महिलांना आता देखील हप्ता टाकण्यात येणार. पुणे जिल्ह्यातील महिलांना आता प्रतीक्षा करायची कुठली अडचण कुठली या ठिकाणी बाधा राहिलेली नाही. आता समोरचा जिल्हा आपला असणार आहे अहमदनगर. अहिल्यादेवीनगर. आता जर तुम्ही पण अहिल्यानगर जिल्ह्यातील पात्र महिला असाल तर तुमच्यासाठी आली गुड न्यूज. आता तुमच्यासाठी पण हप्ता टाकण्यात आला असून तुमच्या जिल्ह्याचं नाव देखील या जिल्ह्याच्या यादीमध्ये आलेलं आहे. आता लाडक्या बहिणींना अहमदनगर जिल्हा म्हणजेच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहत असाल त्या ठिकाणाहून तुम्ही पात्र महिला ठरलेला असाल तर आता तुम्हाला देखील लाडकी बहीण योजनेच्या प्रतीक्षेत राहायची कुठली अडचण देखील राहिली नसून तुमच्या जिल्ह्याचं नाव देखील या यादीमध्ये आले असून आता तुम्हाला देखील हप्ता पूर्णपणे टाकण्यात येणार आहे. त्यामुळे चिंता काय करू नका. तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की आम्हाला कळवा आणि या यूट्यूब चॅनलला जाता जाता सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला तेही नक्की आम्हाला कळवा.